श्रावण मासाला लवकरच सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मसंस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा भगवान शंकराचा तसेच इतर देवदेवतांचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. असं म्हणतात की या पवित्र महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. शंकराचा आशीर्वाद मिळाला यासाठी श्रावणात काही लोक घरात बेलपत्राचं रोप देखील लावतात. ज्योतिषशास्त्रात बेलपत्राचं रोप लावणं फार शुभ मानलं गेलं आहे. भगवान शंकराला देखील बेलपत्र फार प्रिय आहे. मान्यतेनुसार ज्या घरात बेलपत्राचं रोप असतं त्या घरातील प्रत्येक सदस्यावर भक्तांची कृपा असते. तसेच त्यांच्या सुख समृद्धीत चांगली वाढ होते. त्यामुळे श्रावणात जर तुम्हाला सुद्धा घरी बेलपत्राचं रोप लावण्याची इच्छा असेल तर तुम्हाला वास्तूशी संबंधित काही गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आणि ते नियम पुढीलप्रमाणे आहेत. घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला बेलपत्र लावणं फार लाभदायी आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करायची असेल तर तुम्ही घराच्या अंगणात सुद्धा बेलपत्राचं रोप लावू शकता. असं म्हणतात की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील उत्तम राहते. घरात बेलपत्राचं रोप असल्याने घरातील सदस्यांची चंद्रदोषापासून मुक्ती मिळते. याचे अनेक शुभ परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. श्रावण महिन्यात बेलपत्राची पूजा करणं फार शुभदायी मानलं जातं. मान्यतेनुसार बेलाच्या झाडावर लाल रंगाचा धागा बांधल्याने राहूच्या अशुभ परिणामांपासून आपल्याला मुक्ती मिळते. रोपाच्या मुळाशी लाल धागा बांधल्याने तसेच नियमित जल अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच येणाऱ्या समस्या दूर होतात. जर तुम्ही सुद्धा घरात बेलपत्राचं रोप लावणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या जीवनातील समस्या वाढण्याचे संकेत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक नक्की करा. धन्यवाद.